जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बरोबर. तर हा टॅक्स आपल्याकडे 1 जुलै 2017ला लागू झालेला आहे आपल्या भारतामध्ये. आणि बऱ्याचशा टॅक्सचं याने एकत्रीकरण केले. बरेचसे टॅक्स आउटडेटेड झाले आणि त्याच्या जागेवर हा टॅक्स जीएसटी आपल्या भारतामध्ये आलेला आहे. मग काय हा टॅक्स आपल्याला नंतर भारतीय अर्थव्यवस्थेला काय फायदे आहेत, ग्राहकाला काय आहे, दुकानदारांना काय आहे, तर याबद्दलची माहिती आपल्याला आज या लेक्चरमध्ये आपल्याला बघायची. जीएसटी आपण पहिले समजून घेऊ आणि मग आपण जीएसटीचा प्रॉब्लेम्स कुठे आपल्याला बघायचा. जीएसटी, व्हॉट इज जीएसटी ॲक्च्युली? वस्तू आणि सेवा कर. जीएसटी हा बहुतेक घरगुती वापरासाठी विकल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवावर लावला जाणारा कर आहे, बरोबर. घरगुती वापरासाठी तुम्ही आम्ही विकत घेतो या वस्तूंवर हा आपण आकारला जातो. हा एक अप्रत्यक्ष कर आहे. कसा कर आहे? अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष कर कशाला म्हणायचं? तर तो तुम्हाला समजत पण नाही तुम्ही जीएसटी भरला. समजतो का? मोबाईल रिचार्ज करता कोणी म्हणतं का एवढा जीएसटी तुम्ही दिला? अप्रत्यक्ष कर. आणि प्रत्यक्ष कर कोणता? तर इन्कम टॅक्स आहे का. सगळ्यांचं लक्ष त्या बजेटकडे असतं, 1 फेब्रुवारीच्या बजेटकडे. इन्कम टॅक्सचा स्लॅब कमी होतो का वाढतो? का? तर मला किती इन्कम टॅक्स भरावा लागेल, मला किती सूट मिळेल. पण त्या इन्कम टॅक्सच्या जेवढा भरायला लागतो त्याच्या कैक पटीने तुम्ही अप्रत्यक्ष टॅक्स भरत असतात. जीएसटी येण्याच्या अगोदर ॲव्हरेज टॅक्स जो होता तो 26% होता. ॲव्हरेज टॅक्स, वेगवेगळे टॅक्स पकडून एका ग्राहकाला किती टक्के जीएसटी भरावा लागायचा? 26%. तुम्ही वर्षात किती खरेदी करता याचा जर विचार केला तर त्याच्या किती टक्के टॅक्स भरला हे तुम्हाला लक्षात येईल. तो टॅक्स असा नाही की बघ जो कमवतोय त्याला, जसा इन्कम टॅक्स कसा आहे, जो कमवतोय ज्याचं उत्पन्न 5 लाखाच्या पुढे त्यालाच भरावा लागतो. 5 लाखाच्या आत आहे त्याला काही भरायची गरज पडत नाही, बरं. तर हा काही असा ठरलेला नाही की एवढं उत्पन्न असेल तर तुम्हाला भरावं लागेल. तो तुमच्यासारखे तुम्हाला उत्पन्न नाही तरी तुम्हाला भरायला लागतोय. तुम्ही रिचार्ज करताना तुम्हाला भरायला लागतो. तुम्ही काही कमावताय का? नाही, तरी पण तुम्हाला तो भरावा लागतो. म्हणजे हा अप्रत्यक्ष टॅक्स आहे. जीएसटी ग्राहकाकडून दिला जातो, म्हणजे आपण देतो, दुकानदार देत नाही किंवा कंपनी देत नाही. कोण देतं? आपण देतो, है ना. तरी जीएसटी आला तेव्हा कोण ओरडत होतं? दुकानदारच ओरडत होते, तेच आंदोलन करत होते. आपण कधी केलं का आंदोलन? आपल्याला माहितच नाही ना, तो अप्रत्यक्ष कर असल्यामुळे, आहे का. पण त्याच्यात सुद्धा सगळ्यांचा फायदा होता. किमती कमी झाल्या, बरोबर. दुकानदारांना काही फायदे मिळाले. फक्त एवढंच झालं का दुकानदारांना जो टॅक्स चोरी करायची सवय होती ती थोडीशी कमी करावी लागली, बरोबर. त्यामुळे त्यांचं दुखत होतं. पण त्यात तो फायदाच होता, सगळ्यांचाच फायदा होता. आणि गव्हर्नमेंटचा फायदा काय? का टॅक्स कलेक्शन वाढलं, त्यांना रेव्हेन्यू मिळाला, जास्त रेव्हेन्यू. तुम्ही म्हणाल टॅक्स वस्तूच्या किमती कमी झाल्या, कशामुळे झाला? तर टॅक्स कमी झाला म्हणून झाला. पण टॅक्स कमी झाला तर त्यांचा रेव्हेन्यू कसा वाढला? चोऱ्या कमी झाल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, चोरी कमी झाली आणि टॅक्स पेअर वाढले. इन्कम टॅक्स भरणारे भारतामध्ये फक्त 5 ते 7% लोक आहेत. ज्यावेळेस ऍक्च्युअली इन्कम टॅक्स भरला जाईल, सगळे भरतील, खरोखर प्रामाणिकपणे भरतील, माझं उत्पन्न 10 लाख, मी 10 लाखावर भरणार असं प्रत्येक जण म्हणेल, त्यावेळेस तो इन्कम टॅक्स कुठच्या कुठं खाली आलेला असेल. 5%, 2% भरावा लागेल तुम्हाला. का? तर गव्हर्नमेंटला त्यांना जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त कलेक्शन करता येत नाही. जेवढं सरकार चालवण्यासाठी लागतं, देश चालवण्यासाठी जेवढी गरज लागते तेवढाच पैसा त्यांना कलेक्ट करावा लागतो, त्याच्यापेक्षा जास्त करता येत नाही. तसं आपलं नसतं, आपल्याला गरज जेवढी त्याच्यापेक्षा आपण जास्त कमाई करू शकतो, आहे का. तर सरकारचं तसं नसतं, सरकारला जेवढी गरज आहे तेवढंच. मग सरकारला पैसा कमी पडला का टॅक्स वाढून द्यायचा. आता या बजेटमध्ये नाही वाढवला का? पेट्रोल डिझेल वाढतात, 4 रुपये पेट्रोलवर डिझेलवर सेस टाकून दिला आणि 2.5 रुपये पेट्रोलवर टाकून दिला. असे टक्केवारी नाही, डायरेक्ट रुपयामध्ये शेतकऱ्यांसाठी सेस म्हणून तो टाकून दिला, आहे.
म्हणजे गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू कमी पडला का गव्हर्नमेंट काय करणार, तो तुमच्या ह्या टॅक्स मधून ते वसूल करणार. बरं, कोविडमध्ये खूप वाईट परिस्थिती झाली होती, टॅक्स कलेक्शनच येत नव्हतं गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटने काय केलं, दारूवरचा टॅक्स वाढवून टाकला. म्हणजे कोणी बोंबा मारणार नाही, कोणी आंदोलनही करणार नाही. आंदोलन केलं तर वरतून पाहतील कोण कोण पितंय, आहे का? म्हणून अशा वस्तूंवरचा वाढवला का ज्याचा सर्वसामान्यांवर इफेक्ट नाही होणार. तो पिणार आहे सर्वसामान्य, पण आता त्याला गप बसून पिवायला घ्यायला लागतं. पेट्रोल डिझेल आपण किती वापरतो, खूप कमी वापरतो पेट्रोल डिझेल. आपल्याला आपल्याकडे एक जर टू व्हीलर असेल तर आपल्याला जास्तीत जास्त 10 लिटर लागेल, जास्तीत जास्त लागेल, थोडं 10 लिटर लागत नाही. पण ह्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये मोठमोठे जे लोक असतात यांना खूप पेट्रोल डिझेल लागतं, आहे का? अंबानी सारखा माणूस अशा गाडीमध्ये फिरतो की ज्याचं ऍव्हरेज 1 आणि 2 किलोमीटर असतो. म्हणजे 1-2 किलोमीटरला गाडी गेली की 1 लिटर संपतो, आहे का नाही? एवढ्या त्यांच्या लक्झरियस गाड्या असतात. मग त्यांनी काय टॅक्स भरू नये? म्हणजे जास्त कोणावर बोजा येतो पेट्रोल डिझेलचा, तर जे मोठे लोक आहे त्यांच्यावरच येतो. जे कंपन्यांवाल्यांना माल वाहून नेण्याचा असतो त्यांच्यावरच तो बोजा येतो. सर्वसामान्यावर एवढा येत नाही पेट्रोल डिझेलमुळे बोजा. त्यामुळे तो टॅक्स म्हणजे टॅक्स वाढवायचा म्हटलं तर पेट्रोल डिझेलचा वाढवला जातो. हा जीएसटी पण ग्राहकांकडूनच कलेक्ट केला जातो. आणि हे जे तुम्हाला मी सांगितलं, दारू झालं किंवा पेट्रोल डिझेल झालं, हे यांचा ग्राहक जो आहे हा सर्वसामान्य ग्राहक कमी आहे आणि मोठ्या पातळीवरचा म्हणजे श्रीमंत वर्ग जास्त आहे पेट्रोल डिझेल वापरण्यामध्ये. आपण सर्वसामान्य आता काय विचार करतो, इलेक्ट्रिक बाईक घेऊन टाकू, म्हणजे पेट्रोल डिझेलचा त्रासच नाही. बऱ्याच जणांनी घेतल्या ई बाईक, आता बऱ्याच दिसायला लागल्या आणि हळूहळू 5 वर्षामध्ये ई बाईकचाच जमाना येणार आहे. कारण की मोठमोठ्या गाड्या सुद्धा, कार सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सवर यायला लागल्या, बॅटरीवर यायला लागल्या. 300-400 किलोमीटरचं त्यांचं ॲव्हरेज आहे. त्याच्यामुळे त्या परवडण्यासारख्या. सामान्य ग्राहक काय म्हणणार का बाबा नको पेट्रोल डिझेलचा त्रास, आपण हा इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक व्हेकलच पुढे घेऊ. आणि शासनाने सुद्धा बाकी ज्या व्हेकल्स आहे पेट्रोल डिझेलवरच्या यांचं लाईफ सुद्धा कमी केलं ना, 15 वर्ष केलं. म्हणजे ही जर गाडी घेतली तर 15 वर्ष वापरता येणार, त्यानंतर स्क्रॅप होणार आहे. त्यामुळे साहजिक माणूस काय विचार करेल का आपण त्याकडे जाऊ. परंतु वस्तू सेवांची विक्री करणाऱ्या बिझनेसेस या बघा, जीएसटी ग्राहकाकडून दिला जातो, परंतु वस्तू सेवांची विक्री करणाऱ्या बिझनेसेस या व्यवसायाकडून ती सरकारकडे पाठवली जाते. मग भरतं कोण सरकारला, कोण देतं, तर तो विक्री करणार दुकानदार भरतो. काय तुम्ही कोणाला देतात त्याला देतात आणि तो गव्हर्नमेंटला पेड करतो. प्रत्यक्ष जीएसटी सरकारला महसूल पुरवतो. मेन महसूल हा जो आहे तो सरकारला या जीएसटी मधून आहे. एक उदाहरण घेऊ आपण की जीएसटी कसा आकारला जातो. आतापर्यंत जर आपण म्हटलं परचेस गुड्स ₹10,000 ऍट 10,000 म्हटलं तर आपण सरळ सरळ एंट्री करत होतो, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅश गेली म्हणून कॅशला क्रेडिट, किती 10,000. पण आता जीएसटी मध्ये 10% जीएसटी त्यात ऍड होणार आहे. मग आपण 10% जीएसटी ऍड झाला म्हणून मग 1,000 ऍड झाले म्हणून आपण परचेस अकाउंट डेबिट 11,000 टू कॅश अकाउंट 11,000 असं आपण म्हणू शकत नाही. आपला गुड्स आपल्याकडे 10,000चा झाला. बघा, परचेस अकाउंट डेबिट 10,000च आहे. अजून डेबिट कशाला येणार, तर ह्या जीएसटी ला येणार. जीएसटी हा आपला खर्च आहे किंवा ते देणं आहे, आणि देणं असेल तर काय द्या, डेबिट द्या, असं आपल्याला नियम सांगतो. ड्युटीज अँड टॅक्स हा जीएसटीचा जो ग्रुप असेल, जीएसटी अकाउंटचा जो ग्रुप असेल तो काय असेल, ड्युटी अँड टॅक्स. बघा, परचेस अकाउंट डेबिट 10,000, जीएसटी 1,000 डेबिट आणि कॅश अकाउंटला क्रेडिट येणार 1100. अशी आपली एंट्री होती. पण आपल्याला या ठिकाणी परचेस अकाउंटचा ग्रुप माहिती आहे, कॅशचा ग्रुप माहिती आहे, जीएसटी ला ग्रुप असणार ड्युटी अँड टॅक्स. आतापर्यंत तो हा ग्रुप तुम्ही वापरला का, नाही वापरला. हा फर्स्ट टाइम तुम्हाला वापरावा लागणार जीएसटी. मग या जीएसटी मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे जीएसटीचे. बघा, पहिला आहे सीजीएसटी, सेंट्रल जीएसटी. हा
कोणाचा टॅक्स आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा. त्यानंतर आहे एसजीएसटी. एसजीएसटी हा कोणाचा आहे स्टेट गव्हर्नमेंटचा, स्टेट जीएसटी. त्याच्यानंतर आहे आयजीएसटी इंटिग्रेटेड टॅक्स, बरोबर, हा पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स. सीजीएसटी आणि एसजीएसटी हा केव्हा भरला जातो किंवा केव्हा कलेक्ट केला जातो, तो राज्यातल्या राज्यात परचेस किंवा सेल झालं तर कोणता टॅक्स वापरला जातो, सीजीएसटी आणि आयजीएसटी. म्हणजे राज्यातल्या राज्यात व्यवहार झाला तर स्टेट गव्हर्नमेंटला त्याच्यातला हिस्सा मिळेल. पण महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वस्तू विकली तर तुम्हाला त्या महाराष्ट्राला टॅक्स मिळणार नाही, आयजीएसटी आकारला जाईल आणि आयजीएसटी पूर्ण कोणाला जाईल, सरकारला. म्हणजे हा 10% टॅक्स असेल, 1000 रुपये टॅक्स आला तर 500 रुपये स्टेट गव्हर्नमेंटला जातील आणि 500 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटला. पण तेच बाहेरच्या राज्यात विकलं तर पूर्ण 1000 रुपये आयजीएसटीच्या स्वरूपात कोणाला जातील, सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. अशा पद्धतीने हे 3 प्रकार, सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी. बघ, केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जीएसटी ऍक्टचे सेट पास केले. एक केंद्रीय जीएसटी कायदा 2017, एकात्मिक जीएसटी कायदा 2017, एवढे 4 आपले कायदे तयार केले. केंद्रीय शासित प्रदेश जीएसटी कायदा 2017 आणि जीएसटी राज्यांना भरपाई देण्याचा कायदा 2017. आता काही टॅक्स कमी केल्यामुळे मग टॅक्स याच्यात कोणाकोणाचे, केंद्राचे पण कमी झाले आणि राज्याचे पण कमी झाले. पण मग याच्यात नुकसान जे झालं, फायदा झाला केंद्राला आणि नुकसान झालं राज्यांचं. नुकसान झालं म्हणजे त्यांचं टॅक्स कलेक्शन कमी होणार. मग ते टॅक्स कलेक्शन जे कमी होणार आहे त्याची भरपाई कशा पद्धतीने द्यायची, किती % मध्ये द्यायची, याचा पण एक कायदा तयार केलेला. आणि मग म्हणजे थोडक्यात बघ, कोणाला किती भरपाई द्यायची, कोणत्या टॅक्सच्या अगेन्स्ट किती भरपाई द्यायची, महिन्याला किती द्यायची, वर्षाला किती द्यायची, याचा एक कायदा तयार करण्यात आला आणि तो कायदा मंजूर करून घेण्यात आला. असे हे 4 कायदे तिथं देण्यात आले. म्हणजे मग त्यात राज्याचं कोणतंही नुकसान होणार नाही. त्यांनी जरी टॅक्स बंद केले त्यांचे, पण त्यांची भरपाई कोण करून देणार आहे, केंद्र शासन करून देणार. पैशाच्या विधेयकाचा भाग म्हणून या कायद्यांना संसदेने मान्यता दिली. संसदेने मान्यता दिल्यानंतर त्यांना कायद्यात मंजूर झाले, कायद्यात रूपांतर झाले त्यांचे. थोडक्यात जीएसटी अधिनियम मंजूर झाल्यानंतर जीएसटी काउन्सिलने वस्तू व सेवांसाठी जीएसटी राजवटीत कर आकारण्याचे दर निश्चित केले. जीएसटी राजवट म्हणजे जीएसटीची जी परिषद असते. बघ, मधून मधून टीव्हीवर बातमी येते, उद्या जीएसटी परिषदेची मीटिंग आहे, याच्यामध्ये असं होण्याची शक्यता आहे, याचा दर कमी होण्याची शक्यता आहे. पण ती जीएसटी दर महिन्याला किंवा दर 15 दिवसाला काय त्यांची ठरलेली असेल ती मीटिंग असते आणि त्याच्यामध्ये सगळा जीएसटी कलेक्शनचा आढावा घेतला जातो. काही वस्तूचा टॅक्स कमी करायचा, वाढवायचा, जीएसटी परिषद ठरवते. बरं, सुरुवातीला जेव्हा जीएसटी आला त्यावेळेस मॅक्झिमम वस्तू 28% मध्ये होत्या आणि हळूहळू त्यांना 18% मध्ये आणण्याचं काम केलं. 18, 12, 5 अशा टक्क्यामध्ये घेतल्या गेल्या. कारण की सुरुवातीला सरकारला माहित होतं टॅक्स कलेक्शन एवढं होणार नाही, सगळेजण एका वेळेस नंबर काढणार नाही. नंबर काढला नाही म्हटल्यानंतर टॅक्स कलेक्शन ऑटोमॅटिकली कमी होईल. मग कमी होईल म्हणून ते टॅक्स कलेक्शन असं बॅलन्स राहावं म्हणून सुरुवातीला सगळ्यात जास्त टॅक्स ठेवला, 28% ठेवला. मग हळूहळू तो कमी करत आला. ज्या जीवनावश्यक वस्तू यांच्यावर खूपच कमी, काहींना डायरेक्ट नाहीच. वस्तू व सेवा कर, जीएसटी म्हणजे अप्रत्यक्ष कर किंवा उपभोग कर. हा वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यावर भारतात आकारला जातो. अप्रत्यक्ष कर तुम्हाला मी इतक्यात सांगितलं. अप्रत्यक्ष कशाला म्हणायचं तर तो तुम्हाला समजत नाही. तो वस्तू खरेदी केली, रिचार्ज केलं, तुम्हाला समजत नाही की आपण टॅक्स भरला. त्याचं बिल घेता का तुम्ही? नाही घेत. मग तुम्हाला समजत नाही ना. मग बिल द्यायचं नसतं का? तर बिल द्यायचं असतं, पण तुम्ही घेत नाही, दुकानदारही देत नाही. तुम्ही बिल घेतलं तर तुम्हाला समजा. तुम्ही मोबाईलचं बिल घेता का नाही? घेता ना मोबाईलचं बिल. दुकानदार पण देतो, कारण की तुम्हाला माहिती वॉरंटी मिळाली पाहिजे आपल्याला. वॉरंटी कधी मिळेल?
तुमच्याकडे बिल असेल तर, कारण की वॉरंटी घ्यायला गेले, मोबाईल जर खराब झाला तर तो म्हणतो बिल दाखवा, मग त्याला द्यावं लागतं आणि तुम्हाला घ्यावं लागतं. मग त्या बिलात बघा तुम्ही जीएसटी लावलेला असतो. तुम्हाला जीएसटी ऍड करून जरी सांगितली किंमत, पण त्या बिलामध्ये जीएसटी वेगळाच दाखवा लागतो. जशी आपण वेगळी एंट्री तुम्हाला करून दाखवू, तिथे वेगळाच दाखवा लागतो. 5,000चा मोबाईल आहे, 5,000वर 10%, 500 रुपये, आणि मग असा तो 5,500ला पाठवा. तुम्हाला जरी किंमत 5,500 सांगितल्या गेली आहे, तर ती बिलामध्ये बरोबर विभागून दिल्या जाणार तुम्हाला. वस्तू व सेवा कर जीएसटी म्हणजे अप्रत्यक्ष कर किंवा उपभोग कर, हा वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर भारतात आकारला जातो. उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी आकारला जातो. उत्पादन प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा म्हणजे काय, तर पहिले कंपनीत उत्पादित होणार वस्तू, ती वस्तू ती कंपनी कोणत्या तरी होलसेलरला विकणार, तो होलसेलर रिटेलरला विकणार, आणि रिटेलर मग ग्राहकाला विकणार. अशी ती साखळी असते. डायरेक्ट कंपनीतून वस्तू आपल्याकडे येते का, कंपनी विकायला येते, कंपनी दुकान टाकते का, नाही टाकत. काय का पार्ले कंपनीने जर दुकान टाकलं तर त्यांना काय परवडेल, काय का. मग ते काय करतात, प्रत्येक टप्प्यावर ते एक मार्जिन ठरवून देतात आणि त्या हिशोबाने ते काय करतात, विकतात. परंतु अंतिम ग्राहका व्यतिरिक्त उत्पादनाच्या साखळीतील सर्व पक्षांना परतावा दिला जातो. मग प्रत्येक साखळीमध्ये समजा कंपनीकडून होलसेलरने विकत घेतली का, त्याला जीएसटी भरायचा आहे. आपण 10% जीएसटी असं कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोपा पर्सेंटेज पकडू, 10%, 10%चा स्लॅबच नाहीये, तर पण तरी सुद्धा आपण 10% पकडू, त्याला 10% भरायचा कंपनीला, आणि कंपनी गव्हर्नमेंटला भरून टाकणार. त्याने होलसेलरने रिटेलरला विकला का, रिटेलर विकत घेणार, तो सुद्धा मग कोणाला देणार, टॅक्स होलसेलरला देणार, आणि मग रिटेलर आपल्याला विकणार, आपण कोणाला देणार, रिटेलरला. म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला टॅक्स भरायचा. आता या प्रत्येकाने टॅक्स भरला का नाही, होलसेलरने भरला, रिटेलरने भरला आणि ग्राहकाने भरला. पण ग्राहक सोडला तर प्रत्येकाला त्यांचा टॅक्स परत मिळतो. कंपनीने भरला का टॅक्स, कंपनीने नाही भरला, त्यामुळे त्यांना काय परत मिळणार. पण ज्यांनी भरला त्यांना त्यांचा टॅक्स परत मिळतो. त्यालाच टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं. ते त्यांनी भरला का त्यांच्याकडे ते क्रेडिट उपलब्ध होतं. आपण भरलाय, मग समोरच्याकडून आला का तो पहिला काढून घ्यायचा आणि मग बाकीचा राहिलेला गव्हर्नमेंटला भरायचा. अशी ती पद्धत असते. मग फक्त शेवटी कोणावर बोजा येतो, तो सगळ्यांचा टॅक्स कोण भरतं, मग शेवटी ग्राहक भरतो. बघा मग प्रत्येक टप्प्यावर कसा आकारला जातो याचा एक आपण चार्ट बघू. समजा कंपनी आहे, कंपनी नंतर होलसेलर, होलसेलर नंतर रिटेलर, आणि रिटेलर नंतर कस्टमर. शेवटी कंपनीने एक वस्तू उत्पादित केली 90 रुपयाला, त्यांनी त्याचे 10 रुपये प्रॉफिट घेतला, म्हणजे ती वस्तूची किंमत किती ठेवणार, ते 100 रुपये. बरं, सेल प्राइस किती ठेवणार, 100, कारण त्यांची 10 रुपये. मग ते काय करणार, ती विकणार. विकताना ते 10% जीएसटी, तर 10 रुपये कोणाकडून कलेक्ट करणार, होलसेलर कडून. कोणाकडून घेणार, त्या होलसेलर. बरं, मग ते 10% जीएसटी कलेक्ट करणार, म्हणजे 10 रुपये त्याच्याकडून घेऊन टाकणार त्या टॅक्सचे. वस्तू केवढ्याला विकली, त्याला 100ला, आणि 10 रुपये जीएसटीचे घेतले, म्हणजे असे टोटल किती घेतले होलसेलर कडून, 110. होलसेलरला केवढ्याला पडली वस्तू, 100ला पडली, त्याने तो टॅक्स भरला 10 रुपये. पूर्वी असं होतं का ती 110ला पडली असं पकडल्या जायचं, आणि मग त्या 110वर परत टॅक्स लावला जायचा. त्याच्यामुळे व्हायचं काय, तो टॅक्स जास्त वाढायचा. म्हणजे ते कॅस्कॅडिंग जे होतं ते बंद केलं या सिस्टीम मध्ये. मूळ किमतीवरच, मूळ प्लस प्रॉफिट, टॅक्स त्यात नाही ऍड केला, टॅक्स सेपरेट ठेवला जातो. तीच पडली त्याला 100ला, त्याने 10 रुपये त्याचे ऍड केले प्रॉफिटचे 10 ऍड केले, आणि मग त्याची सेल प्राइस किती झाली, 110. बरोबर,
मग 110 वर 10%, 11 रुपये टॅक्स त्याने कोणाकडून घेतला? रिटेलरकडून. त्याने कोणाकडून घेतला? रिटेलर. बरोबर. मग आता रिटेलरला ती वस्तू केवढ्याला पडली? 110, कारण की ती 100 प्लस त्या होलसेलरचा प्रॉफिट 10 आहे का? टॅक्स त्यात ऍड होत नाही या सिस्टीम मध्ये टॅक्स. पण पूर्वीच्या टॅक्स सिस्टीम मध्ये काय केलं जायचं, तर टॅक्स पण ऍड केला जायचं. आता जसे तुम्ही म्हटले 110 ला पडली होलसेलरला, 110 नाही पडली, त्याला 100 लागते. तुम्हाला बिलामध्ये लिहिताना मूळ किंमतच लिहायची. मूळ म्हणजे प्रॉफिट प्लस ती, टॅक्स त्यात घ्यायचा नाही, टॅक्स वेगळा लिहायचा. 110 ला पडली, त्याने सुद्धा 10 रुपये कमवले, त्याने सुद्धा 10 रुपये, त्याचा कोणी प्रॉफिट कमवण्यासाठीच बिझनेस करतो, त्याने 10 रुपये कमवले. ती वस्तू झाली 120 ला. बरोबर. प्रत्येकाचं 10 रुपये मार्जिन पकडलं तर ती 120 झाली, 30 रुपये मार्जिन झालं प्रत्येकाचं. आणि मग आता 120 ला ही कोणाला पडणार आहे? ग्राहकाला. पण ग्राहकाकडून परत त्या 120 वर 10% टॅक्स घेतला जाणार, 12 रुपये. अशी टोटल आता ग्राहकाला 120 प्लस 12 अशी 132 ला पडणार. फायनल त्यात टॅक्स ऍड होणार शेवटी. बरोबर. प्रत्येकाने किती किती टॅक्स कलेक्ट केला? 10, 11, 12. आता गव्हर्नमेंटला किती टॅक्स मिळाला? किती टॅक्स मिळाला? गव्हर्नमेंटला किती टॅक्स मिळाला? प्रत्येकाने त्यांचा त्यांचा टॅक्स कलेक्ट केला आणि तो गव्हर्नमेंटला भरला. किती टॅक्स मिळाला? बघा आता गव्हर्नमेंटला टॅक्स कोणी किती भरला हे आपण बघू. आता काय म्हणतात 33 रुपये भरला. 33 रुपये भरला, समजा 90 रुपयाची वस्तू आहे आणि 33 रुपये टॅक्स जर झाला तर वस्तूची किंमत किती होते? 33 रुपये, 90 रुपये वस्तूची किंमत, यात प्रत्येकाचं 10 रुपये मार्जिन, हे 30 रुपये म्हणजे किती? 110 आणि प्लस 33 रुपये टॅक्स, किती झाले? जास्त होते ना, 60च्या पुढे किंमत जाते ना, आणि इथं किंमत 132च आलेली. मग कोणी किती टॅक्स भरला ते आपण बघू. जीएसटी पेड टू गव्हर्नमेंट, हे 3 जण भरणार. कस्टमर डायरेक्ट देणार आहे का गव्हर्नमेंटला टॅक्स? नाही. तो त्याच्या वरच्याला, तो त्याच्या वरच्याला, तो त्याच्या वरच्या. कंपनी प्रोडक्शन केलंय, कोणाकडून विकत नाही घेतलेली वस्तू, म्हणून कंपनीने काही कोणाला टॅक्स दिलाय का? नाही दिलेला. त्यांनी स्वतः कलेक्ट केला, त्यांनी जेवढा कलेक्ट केला तेवढा गव्हर्नमेंटला भरून टाकणार. जेवढा कलेक्ट केला तेवढा गव्हर्नमेंटला भरला. किती रुपये भरला? 10 रुपये. त्यांनी किती कलेक्ट केला? 10. त्यांनी कोणाकडून वस्तू परचेस केली का? नाही. बरोबर. पण होलसेलरने परचेस केली, परचेस करताना टॅक्स भरला. किती रुपये भरला? 10 रुपये भरला. म्हणजे हा जो कंपनीने कलेक्ट केला, हा कोणाकडून कलेक्ट केला? या होलसेलरकडून. मग होलसेलरने 10 रुपये भरलेला आहे, त्याने कलेक्ट केला 11 रुपये. आणि आपल्याला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं का प्रत्येक स्लॅब मध्ये त्याचं टॅक्स त्याला परत मिळून जातो. बरोबर ना? असं आपल्याला म्हटलंय. बघा, याने भरला 1 रुपया, गव्हर्नमेंटला किती भरला? कलेक्ट किती केला? 11, आणि भरला किती? 1 रुपया. त्याने जे भरले होते ना वरच्याला, ते 10 रुपये काढून घेतले त्याने, आणि उरले तेवढे फक्त गव्हर्नमेंटला भर. समज. रिटेलरने काय केलं? 12 कलेक्ट केला होता, त्याने किती भरला? 2 रुपये. त्याने किती भरला? 2च रुपये भरला. कारण की त्याने जो भरलेला होता वरच्याला 11 रुपये, तो त्याने काढून घेतला. 2 नाही, त्याने सुद्धा 1च रुपया भरला असेल, त्याने 11 रुपये भरलेला, इथे 1च रुपया. बरोबर. तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंटला टॅक्स फक्त किती जातो? 12 रुपये जातो. बरोबर. 12 रुपये फक्त गव्हर्नमेंटला टॅक्स जातो. म्हणजे त्याच्यामुळे पण पूर्वी कसं व्हायचं? 90 ची वस्तू, 10 रुपये मार्जिन, 100 वर 10, गव्हर्नमेंट 10 रुपये घेणार. परत याला 110 ला पडली, मग हा 110 वर 10% घेणार, 11, गव्हर्नमेंटला 11 रुपये भरून टाकणार. परत ती किती रुपयाला पडते? 121 रुपयाला पडते, मग 121 वर 10%, मग ते काय 12-13 रुपये कलेक्ट होणार, ते गव्हर्नमेंटला भरले जाणार. म्हणजे असे टोटल तुम्ही जे म्हटले याची टोटल केली 33 रुपये, एवढे 33 रुपये कोणाला जायचे? गव्हर्नमेंटला. मग त्याचा बोजा कोणावर पडायचा? ग्राहकावर.
म्हणजे 120 प्लस 33 असा तो बोजा पडत होता ग्राहकावर. बरं, त्याच्यामुळे वस्तूच्या किमती वाढत होत्या. म्हणजे ह्या पद्धतीमुळे एक तर टॅक्स रेट पण कमी झाला आणि थोडी सिस्टमॅटिक पद्धत झाल्यामुळे टॅक्स पण कमी झाला, रेट पण कमी, टॅक्सचं कलेक्शन पण कमी, त्याच्यामुळे ग्राहकांना ती वस्तू काय झाली, कमी किमतीत मिळाली. आता इथं दुकानदार चालबाजपणा करतात हा भाग वेगळा. दुकानदार ह्या पद्धतीमध्ये एक्स्ट्रा कमाई करण्याचा प्रयत्न करतात, जास्त कमाई. उद्या तुम्ही जर म्हटलं ना बिल द्या तर म्हणतो 18% जीएसटी लागेल. आता मला सांगा, या ठिकाणी 1 रुपया गव्हर्नमेंटला भरला म्हणजे काय झालं, तुम्ही जो प्रॉफिट कमवलाय ना त्या प्रॉफिट वरचा 1% 10% तेवढाच फक्त भरलाय. कारण की मूळ किमतीवरचा कंपनीने भरलाय ना, मूळ किमतीचा कोणी भरला, कंपनीने. याने याच्या प्रॉफिटवरचा 1 रुपया, याने याच्या प्रॉफिटवरचा 1 रुपया भरला. ऍक्च्युली प्रॉफिटवरच टॅक्स लावायला पाहिजे. दुकानदार काय करतात, तुम्हाला बिल द्यायचं म्हटलं तर ते म्हणतात 18% लागेल, म्हणजे ते पूर्ण किमतीवर 18% घेऊन टाकतात. 100 रुपयाची वस्तू आहे, त्यांचं 10 रुपये मार्जिन आहे, तर बरोबर, म्हणजे ती वस्तू किती रुपयाला झाली, 110 ला झाली आहे का, 110 ला. आणि त्या 10 रुपयावर 1 रुपया टॅक्स म्हणजे 111 ला. तुम्हाला किती रुपयाला पडते, 111 ला. ते विकता पण 111 लाच, ते थोडी कमी किमतीला विकणार तुम्हाला. त्यांनी टॅक्स भरलेला आहे तो तुमच्याकडून कलेक्टच करणार आहे ना. 111 लाच विकता आणि मग तुम्ही बिल मागितलं तर ते काय म्हणतात, 18% जीएसटी लागेल. किती म्हणजे परत टॅक्स तर घेतलेलाच आहे तुमच्या किमतीमध्ये, प्लस 18% कमवाय, ते पूर्ण त्यांच्या खिशात जातात, गव्हर्नमेंटला रुपयाच भरणार. बरोबर आहे का. म्हणजे अशी ही पद्धत, त्याच्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात. कधी कधी तुम्ही बिल पण कधी वाढतात, तुम्ही बिल मागितलं का वाढतात, तशा नाही वाढणार. बिल मागितलं का मग त्यांना कमाई करायला सोपं झालं, वरतून जास्त कमाई होते ना त्यांची. कारण की तिथं तुम्ही, आपण 18 नाही पकडू, 10% पकडले, ते 111 वर 10% जर म्हटलं 110 वर, तर 11 रुपये त्यांचा कम्प्लीट नेट प्रॉफिट होऊन जातो. नाही तुमच्याकडे वस्तूच्या किमतीत ऑलरेडी त्यांनी टॅक्स लावलेला आहे आणि बिल पण देत नाहीये. आणि बिल न देता तुम्ही बिल मागितलं का म्हणतात 10% आणखी द्या. 10% कोणाचा फायदा होतो, त्यांचा. इकडे तर 10 कमवलेचे, 10 रुपये प्लस आणखी 10 रुपये कमवतात. तर अशी ही चेन सुरू झाली, त्यामुळे मग ग्राहकाची फसवणूक होते. पण तसं नाही, गव्हर्नमेंट काय सांगतं का मूळ किमतीवर तुम्ही टॅक्स आकारा आणि आम्हाला भरताना फक्त तुम्ही जेवढा प्रॉफिट कमावला तेवढाच भरा. तुम्ही जेवढा प्रॉफिट कमावलाय ना तेवढाच भरा. याने 10 रुपये कमवले, 10 रुपयावर 1 रुपया भरला, याने 10 रुपये कमवले, याने 10 रुपयावर 1 रुपया भरला. इथं 2 झाले, ते 1, एवढं लक्षात ठेवायचं. आणि टोटल करताना आपण इथं लिहिलेच 12 रुपये केले आहे ना. अशा पद्धतीने हा टॅक्स कलेक्शन होतं आणि प्रत्येक टप्प्यावर तो टॅक्स कलेक्ट होतो आणि तो भरला जातो. पण ग्राहका व्यतिरिक्त सगळ्यांना त्यांचा टॅक्स परत मिळतो. वस्तू सेवा कर संकलनासाठी 5 कर स्लॅब मध्ये विभागले आहेत. उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी आकारला जातो. मग 5 कर स्लॅब कोणते, तर 0%, 5%, 12%, 18 आणि 28 असे 5. आणि काही स्पेशल पण आहे, ते पण आपल्याला बघायचे. याच्या व्यतिरिक्त 0% म्हणजे डायरेक्ट एक्झम्प्टेड वस्तू, ज्या तुमच्या आमच्या गरजेच्या आहेत, सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू आहेत, त्या 0% मध्ये येतात. भाजीपाल्याला टॅक्स लागतो का, नाही लागत. किराणाला लागतो का, नाही लागत. किराणाला लागतो, पण कोणाला, पॅकिंग मटेरियल. पॅकिंग मटेरियल कोण करतं, पॅक शेतकरी करणार आहे का पॅक, कोण करतो, कंपन्या करतात. कंपन्या शेतकऱ्याकडून घेतात, पॅक करतात आणि त्याच्यावर प्रॉफिट कमावतात. म्हणून पॅक मटेरियल जर तुम्ही घेतलं तर मग त्याच्यावर 5% जीएसटी भरावा लागतो. म्हणजे किराणा दुकानात मॅक्झिमम वस्तू या 5% असतात, मॅक्झिमम वस्तू. कारण की किराणा दुकानातल्या वस्तू सर्वसामान्यांना वापरायच्या. सर्वसामान्य समजा 80-90%, श्रीमंत 10% भारतामध्ये, पण खायला सगळ्यांनाच लागतं, आहे का. कपड्याच्या दुकानामध्ये कपडे सगळ्यांनाच वापरावे लागतात, मग कपड्यावर 5% जीएसटी. किती टक्के, पण त्यात सुद्धा स्लॅब, मग त्यात स्लॅब ठेवलं.
मग त्या 10% कशाला सोडायचं? जे श्रीमंत आहे त्यांना कशाला सोडायचं? आपण 5% सगळ्यात कमी दर कोणासाठी ठेवला? सर्वसामान्यांसाठी ठेवला. मग त्या श्रीमंतांना का बरं 5%? मग तिथं गव्हर्नमेंटने काय केलं? समजा तुम्ही एखादा शर्ट परचेस करताय, तर तो 2,500 रुपयापर्यंत जर किंमत असेल तर 5%. 2,500 रुपयेपर्यंत किंमत, एखादा ड्रेस परचेस करता 2,500 रुपयापर्यंत किंमत आहे 5%. पण 2,500च्या पुढे 1 रुपया जरी वाढला तर 18%. मग आता मला सांगा, जो 5 आणि 10 आणि 50,000चा ड्रेस परचेस करेल तो श्रीमंतच असणार, तो त्या 10% मधला असणार. मग त्याने 18%ने घेतलं तर काय फरक पडतो? आहे का? म्हणजे सर्वसामान्यांसाठी ते दर काय ठेवले गेलेले? कमी ठेवले गेलेले, 5% ठेवले गेले. आणि पूर्वी कसं होतं, सगळ्यांना सारखेच होतं, सगळ्यांचा बोजा तो ग्राहकावरच पडत होता. तो सर्वसामान्य असो किंवा श्रीमंत असो, सारखाच बोजा पडायचा. बरोबर. म्हणून मग हे दर आहे 5%. आणि मग बऱ्याचशा वस्तू, मॅक्झिमम वस्तू 18% मध्ये आहे. ज्या खाण्यासाठी वापरल्या जातात, ज्या रेग्युलर वापरासाठी वापरल्या जातात, त्या 0 आणि 5% मध्ये येतात. बाकीच्या 12 आणि 18 मॅक्झिमम वस्तू 18 मध्ये आहे. आणि 28% मध्ये लक्झरियस वस्तू. टीव्ही सरकार म्हणते टीव्ही ही गरज आहे का प्रत्येकाची? नाही, तुम्ही मनोरंजनासाठी घेता. ही तुमची चैनीची वस्तू. मोबाईल ही चैनीची वस्तू आहे. गव्हर्नमेंट म्हणतं का अँड्रॉइडच वापरा? साधा वापरला तर काय फरक पडतो? आहे का? गरज काय? मोबाईल येणं आणि कॉल करणं, बरोबर आहे का नाही? त्याच्यावर व्हॉट्सअप बघणं, चॅटिंग करणं, मग ही चैन झाली. मग चैनीची वस्तू आहे तर मग त्याला 28%. टीव्ही ही चैनीचीच वस्तू आहे, 28%. लक्झरियस कार ज्या असतात, कार जवळपास 28% मध्ये. त्या लक्झरियसच्या आता ज्या निघताय त्या लक्झरियसच कार आहे का? त्या पूर्ण 28%. म्हणजे या चैनीच्या वस्तू आहे त्या कुठे टाकल्या त्यांनी? 28% मध्ये. बरोबर. नाही, ते स्लॅब पाडताना सर्वसामान्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये काय केला गेलाय? विचार केला गेलेला. सर्वसामान्यांना वस्तू कमीत कमी किमतीत कशी मिळेल हा विचार केला गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर पेट्रोलियम पदार्थ, मद्य, वीज, रिअल इस्टेट यांच्यावर स्वतंत्र राज्य सरकार स्वतंत्रपणे कर आकारते. याच्यावर स्वतंत्र कर. पेट्रोलवर केंद्राचा वेगळा कर आहे, राज्याचा वेगळा कर. असा मिळून तो 70-80% पर्यंत कर जातो. जर पेट्रोल डिझेल जीएसटीच्या अंडर आणलं तर पेट्रोल डिझेलची किंमत 50 ते 60च्या दरम्यान येईल. आजच्या याच्यामध्ये 50 ते 60च्या दरम्यान येईल. का? तर टॅक्सच तेवढा मोठा आहे भयानक त्याच्यावर. जवळपास जेवढी किंमत आहे, मूळ किंमत, तेवढे टॅक्स आपण भरतो पेट्रोल डिझेल. मग पेट्रोल डिझेल हे सर्वसामान्यांना कमी वापरावं लागतं. तुम्ही विचार करा, आपण एक गाडी असेल तर तुम्हाला महिन्याला किती लागेल? जास्तीत जास्त 10 लिटर लागेल का नाही? 10 लिटर. पण तोच एखादा अंबानी सारखा माणूस आहे, त्याला किती लागेल? हजारो लिटर लागेल. आणि त्याच्याकडे जी गाडी आहे तिचं ऍव्हरेज 1 किंवा 2चं असतं, बरोबर आहे का नाही? आपण गाडी घेताना काय विचार करतो? ऍव्हरेज किती आहे. ते काय विचार करतात? फॅसिलिटी किती आहे. ते ऍव्हरेजचा विचार करता का? नाही करत. ते फॅसिलिटी, आणि त्यांचं उत्पन्न त्या प्रमाणात, म्हणून ते त्याचा विचार नाही करत. ते फॅसिलिटीचा विचार करतात. आपण ऍव्हरेजचा विचार करतो. हा आपला फरक असतो, बरोबर. मग त्याच्यामुळे त्याच्यावरचा कर अजून, आणि मेन उत्पन्न हे राज्याचं किंवा केंद्राचं. हे आज जो पेट्रोल डिझेल आहे तसं पाहायला गेलं बघा, या बजेटमध्ये दिले ना वाढून 4 रुपये डिझेलवर डायरेक्ट सेस लावून दिला शेतकऱ्यांसाठी, आणि 2.5 रुपये पेट्रोलवर लावून दिला. लावला का नाही? तसं जीएसटी मध्ये याचे कायदे तयार केले, त्या कायद्यामध्ये बदल करता येत नाही सहजासहजी. जीएसटी काँग्रेस सरकारला का आणता आलं नाही? त्यांनीच तयार केलेलं आहे. हे सगळं स्ट्रक्चर कोणाचं आहे? काँग्रेसचं आहे. इम्प्लिमेंट कोणी केलं? बीजेपी सरकारने. का केलं? तर काँग्रेसला बहुमत नव्हतं. जेही काही आहे आता लागू झालेलं आहे, तुमचा आधार असो काही असो, हे सगळं तयार झालेलं काँग्रेसच्या काळामध्ये, आणि लागू कोणी केलं? बीजेपी सरकार, आहे का?
पण ते लागू करण्यासाठी कायदा मंजूर करावा लागतो. कायदा मंजूर करण्यासाठी काही अटी असतात. प्रत्येक राज्याचं सुद्धा त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असतं आणि ते बहुमत काँग्रेसकडे त्यावेळेस नव्हतं. त्यामुळे त्यांना तो कायदा मंजूर करून घेता नाही आला आणि ते बहुमत बीजेपीकडे असल्यामुळे त्यांनी पटकन मंजूर केलं आणि त्या गोष्टीचं क्रेडिट घेतलं. तयार त्यांनी केलं, क्रेडिट हे घेऊन गेले. आहे का? तर म्हणून मग त्यामध्ये बदल नाही करतात. उद्या एकदा पेट्रोल डिझेल जर जीएसटी मध्ये आणलं तर कधीही रेटने वाढवता येणार. रेट हायेस्ट त्याच्यात असणार 28%. याच्यापेक्षा जास्त करता येणार नाही सरकार, कारण की तो कायदा आहे आणि तो कायदा बदलायचा म्हटलं तर सोपी गोष्ट नाही. त्याला तेवढं बहुमत असलं पाहिजे, तो संसदेत पास करून घ्यावा लागेल, राष्ट्रपतीची मंजुरी घ्यावी लागेल. या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला त्यांना जावं लागतं. ती लेंदी प्रोसेस आहे पूर्ण. जीएसटी सुद्धा किती दिवस, वर्षभर त्याचं हे चालू होतं. आता येईल, एप्रिलला येईल, मार्चला येईल. ऍक्च्युली एप्रिललाच तयार व्हायला पाहिजे, वर्षाच्या सुरुवातीलाच लागू व्हायला पाहिजे होता, पण काही टेक्निकल अडचणीमुळे तो पुढे घ्यावा लागला. त्याला तेवढ्या मंजुरी मिळाल्या नसतील म्हणून तो पुढे ढकलावा लागला. पण एकदा मंजूर झाला तो काढता येत नाही, तो कॅन्सल करता येत नाही. तर मग ह्या बाकीच्या गोष्टींवर व्हॅट किंवा स्टॅम्प ड्युटी, बघा रिअल इस्टेट आपण घर परचेस करतो किंवा मग एखादी जमीन परचेस केली तर त्याच्यावर आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. तो राज्यांचा वेगळा महसूल असतो, आहे का? पण त्याच्यात ते काय अजून जीएसटीच्या अंडर आणलेलं नाही. ज्यावेळेस जीएसटीचं कलेक्शन मोठ्या प्रमाणात होईल, सरकारला मोठा रेव्हेन्यू तयार होईल, ऑटोमॅटिकली पेट्रोल डिझेल जीएसटी अंडर आणतील पुढे जाऊ. पण जोपर्यंत त्यांना त्यांचं पोट भरत नाही, त्यांना जेवढी गरज आहे तेवढी त्यांना मिळत नाही, तोपर्यंत करावं. आजही तसं पाहायला गेलं तर इन्कम टॅक्स भरणारे भारतामध्ये 5 ते 7% आहे, जास्त नाही. म्हणून आपला हा टॅक्स 5%, 10%, 20% आणि 30% स्लॅब आहे आणि शेवटी करोडच्या पुढे गेला तो 45% पर्यंत जातो. त्याच्यावर सेस वगैरे या सगळ्या भानगडी लागतात. म्हणजे रुपया कमवायचा आणि 45 रुपये गव्हर्नमेंटलाच द्यायचे, असा तो भाग आहे. पण प्रामाणिकपणे सर्वांनी जर भरले, टॅक्स भरला, म्हणजे आता 10% गरीब एकदम सोडून द्या का, ज्यांचा 5 लाखाच्या आत उत्पन्न आहे. असं कोणी आहे का 5 लाखाच्या आत उत्पन्न नाहीये? 50% तरी लोक असतील का ज्यांचं 5 लाखाच्या वर उत्पन्न. साधा शेतकरी सुद्धा कोथिंबीर विकली तरी 5 लाख रुपये होऊ राहिले काही ठिकाणी, आहे का? म्हणजे शेतकऱ्यांमध्ये पण बरेच शेतकरी असे मोठे आहे की ज्यांना उत्पन्न होतं. आता शेतकऱ्यांना टॅक्सच नाही, तो भाग वेगळा आहे. शेतकऱ्यांना टॅक्स मधून पूर्ण, त्यांना करोड रुपये जरी उत्पन्न झालं तरी त्यांना टॅक्स नाही, तो एक भाग आहे. कारण की त्यांचं उत्पन्न हे स्थिर नाही. आज 5 लाख रुपये होतील तर 2 वर्ष लॉस मध्ये जातील, असं पण आहे. तसं नोकरीदार असतो त्याला फिक्स उत्पन्न असतं, बिझनेसमॅन वाला असतो तो प्रॉफिट कमवूनच बिझनेस करतो, बरोबर. कंपनी एखादी वस्तू प्रॉडक्ट तयार करते तर त्यांना जी प्रोडक्शन कॉस्ट आली त्याच्या खाली ती विकतच नाही ना, त्या प्रोडक्शन कॉस्टच्या वरच विकते. असं होतं का मार्केटमध्ये का बसले बाजारात घेऊन, चला ग्राहकाने मागितली त्या किमतीला, प्रोडक्शन जास्त झालं म्हणून द्या कमी किमतीला, असं होतं का? तर शेतकऱ्याला घेऊनच टाकावं लागतं, कारण त्याचा नाशवंत माल आहे. त्यानंतर अजून कोणाकोणावर टॅक्स किती टक्के बघा. काही स्पेशल टॅक्स आहे खडबडीत मौल्यवान आणि अर्धमौल्यवान दगडांवर. इथं दगड म्हटलं पण त्याला 0.25% आहे. दगड म्हणजे काय तर तुमची हिरे हा दगडाचाच प्रकार आहे एक प्रकारे, पण ते मौल्यवान आहे, त्याची किती किंमत, लाखो मध्ये किंमत असते. त्यामुळे 0.25% म्हणजे किती भरपूर टॅक्स होतो ना. सोन्यावर 3% विशेष दर आहे. सोन्याची आज 50,000 रुपये तोळ्याच्या वर सोनं आहे म्हटल्यानंतर 2 तोळे जरी घेतलं तर 1 लाख होतं, 3,000 रुपये लगेच टॅक्स तयार होतो ना. तो 18% ठेवला असता तर किती झालं, मग सोन्याचे रेट खूप झाले असते, वाढले असते. म्हणून मग त्या काही स्पेशल गोष्टींवर हा रेट आहे वेगळा. या व्यतिरिक्त एअरिटेड ड्रिंक्स, लक्झरी कार आणि तंबाखूजन्य पदार्थांसारख्या काही वस्तूंवर 2% उपकर पण लावलेला आहे. म्हणजे 28 यांच्या होतं, 28 आहे यांचा रेट हायेस्ट आहे, प्लस यांना 2%
सेस एक्स्ट्रा टॅक्स लावलेला, तसा कायदा मंजूर. पण मग याच्या व्यतिरिक्त त्यांना एक्स्ट्रा घेता येणार नाही. जीएसटी पूर्व बहुतेक वस्तूंसाठी वैधानिक दर सुमारे 26.5% होता. जीएसटी नंतर बहुतेक वस्तू 18% कर श्रेणीत असण्याची अपेक्षा आहे. याच्या अगोदर जीएसटी येण्याच्या अगोदर तुम्ही कोणती वस्तू घेतली, म्हणजे तुम्ही ज्या वस्तू घेत होते यांना ऍव्हरेज जो काही टॅक्स होता तो 26% पडत होता, 26-27% तुम्हाला पडायचा ऍव्हरेज. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर, मग इलेक्ट्रॉनिक वस्तू लक्झरियस मध्ये येत होत्या यांच्यावर 36-37% पर्यंत तुम्हाला टॅक्स लागायचा, पण तो तुम्हाला दिसत नव्हता कारण की तो छुपा टॅक्स होता. प्रोडक्शन ज्यावेळेस व्हायचं तिथंच कंपनी तो भरून टाकायची गव्हर्नमेंट, पण मग त्यांनी भरला म्हणजे ते वस्तूमध्ये ऍड करणार ना, वस्तूच्या किमतीमध्ये करणार का नाही. आता कसं आहे, तिथपासूनच मूळ किंमत पकडली जाते आणि टॅक्स वेगळा पकडला जातो. एक्साइज ड्युटी लागायची पुढे. भारत सरकारतर्फे भारतीय राज्यघटनेतील 101st अमेंडमेंट दुरुस्ती लागू करून हा कर 1 जुलै 2017 पासून अंमलात आला. हा कर केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या मल्टिपल अनेक करांची जागांच्या बदल्यात आणला गेला. अनेक टॅक्स याच्यामुळे कालबाह्य झाले, निघून गेले. वेगवेगळे टॅक्स होते ते निघून गेले आणि त्याच्या जागेवर हा. आणि काय होतं, तो दुकानदारांना याच्या अगोदर भरपूर त्रास होता, प्रत्येक गोष्टीचं रिटर्न भरावं लागायचं. बरोबर. गुड्स अँड सर्व्हिस, गुड्सचं वेगळं डिपार्टमेंट होतं, सर्व्हिसचं वेगळं डिपार्टमेंट होतं. एखादा समजा टीव्ही दुकानदार आहे किंवा कॉम्प्युटरचा दुकानदार आहे, त्याला त्याचं रिपेअरिंगचं काम असतं आणि माल पण विकतो. मग ते माल विकतो त्याचं वेगळं रिटर्न भरायचं, सर्व्हिस देतो त्याचं वेगळं रिटर्न भरायला लागायचं, त्याला त्याच्यावर वेगळा टॅक्स भरायला लागायचा. दोन गोष्टी सांभाळायला लागायच्या, दोन टॅक्स. प्लस आणखी दुसरे आहेचे कोणते, ऑक्ट्रा होता पूर्वी, एंट्री करताना ऑक्ट्रा भरायला लागायचा, त्याचा हिशोब वेगळा ठेवायला लागायचा. अशा बरेच टॅक्स, एंट्री टॅक्स होता. हे सगळे टॅक्स याच्यामधून काय झाले, कालबाह्य झाले. कर दर, नियम आणि कायदे जीएसटी परिषदेद्वारे संचलित केले जातात. याचे कराचे दर किंवा त्याचे कायदे, त्याचे नियम हे कोण ठरवतात, जीएसटी परिषद, ज्यात केंद्र व राज्य सरकारचे अर्थमंत्री असतात. त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे अर्थमंत्री, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जो काय अर्थमंत्री ह्या परिषदेचा सदस्य असतो, केंद्राचा पण अर्थमंत्री त्या सदस्याचा मेन हेड असतो, प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री त्याचे सदस्य असतात. आणि मग ते, आणि त्याच्यामध्ये काही अधिकारी, नुसते अर्थमंत्रीच नाही, त्यात हायर लेवलचे जे अधिकारी हे सुद्धा त्याचे काही सदस्य असतात. मग ते सगळे मिळून हे दर ठरवतात. जीएसटीने युनिफाईड टॅक्सद्वारे अप्रत्यक्ष करांचे बरेचसे सरलीकरण केले आहे आणि म्हणूनच देशातील $2.4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे नाटकीय रूपांतर होण्याची अपेक्षा आहे. बरोबर. आंतरराज्यीय तपासणी पोस्ट नसल्यामुळे ट्रकच्या आंतरराज्यीय मुवमेंट प्रवासाचा कालावधी 20% कमी झाला. कस काय 20%? म्हणजे ती वस्तू पटकन पोहोचायला लागली. का बरं पटकन पोहोचायला लागली? पूर्वी काय होतं, एंट्री टॅक्स होता किंवा जकात होती. जकात म्हणजे काय, त्या नगरपालिकेचा कर होता. आपल्या शहरामध्ये जर काही वस्तू विकायला आणायची असेल तर त्याच्यावर 3% जकात भरायला लागायची आणि मग ती शहरात आणायची, है का. जकात नाके, जिथं जिथं एंट्री आहे तिथं तिथं जकात नाके होते. आपल्या इथून एंट्री होत होती, इथं जकात नाका होता. बरोबर. तसंच नाशिक मध्ये आता हे झालं सिन्नरचा भाग, सिन्नरला बाहेरून जायला रस्ता आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही गाड्यांना. पण एखाद्याला इथून सिन्नरवरून निघाल्यानंतर गुजरातला जायचंय, त्याला बाहेरून जायला जागा आहे का, त्याला नाशिकला जावं लागेल. नाशिक मधून मग दिंडोरी रोडने तो गुजरातला जाईल. बरोबर आहे का. मग प्रॉब्लेम काय व्हायचा, तो नाशिकला घुसताना तो जकात नाक्यावाला त्याला पकडायचा, त्याला तिथं थांबावं लागायचं. पकडायचं म्हणजे त्याला ते थांबणं, तो नियम होता का जकात नाक्यावर तुम्हाला एंट्री करायची. मग जकात नाक्यावर त्याने सांगितलं का आम्ही गुजरातला माल घेऊन चाललोय, तर तो सांगायचा बाबा रे, तर तू त्या मालाचा टॅक्स भर, जकात भर,
आणि आमचं ते दिंडोरी नाक्यावर जे काही जकात पोस्ट आहे तिथून ते परत घे. उद्या तू सांगशील मी गुजरातला घेऊन चाललोय, नाशिक मध्ये कुठेतरी सोडशील, बरोबर का? त्यामुळे ते काय करायचे, इथं जकात कलेक्ट करायचे आणि द्यायचे कुठं, तिथं, बरोबर. मग प्रॉब्लेम काय व्हायचा, इथं पण थांबा, इथे नंबर लावा, पैसे भरा, पावती घ्या, मग गाडी काढा, परत दिंडोरी नाक्यावरच्या जकात पोस्टवर जा, त्यांना ती पावती दाखवा, त्यांच्याकडून पैसे घ्या, तिथे नंबर लावा. तुम्ही जर नाशिकला त्या काळात जात असेल, ज्या काळात जकात होती त्या काळात, तर त्या जकात नाक्यावर खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या गाड्या उभ्या असायच्या आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक पण जाम व्हायची. त्याच्यामुळे मग आता काय झालं, ते जीएसटीच्या अंडर आणल्यामुळे जकात नाके राहिलेच नाही, डायरेक्ट गाडी गुजरातला जाते, त्याला थांबावं लागतंय का? मग त्याचा 20% प्रवास कमी झाला ना, लवकर पोहोचायला लागला. व्हॉट इज जीएसटी? जीएसटी वस्तू व सेवा कर ही भारतातली सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर सुधारणा आहे. वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर जीएसटी हा एकच कर आहे. पूर्वी वेगवेगळा होता, तो एक डेस्टिनेशन आधारित कर आहे. जीएसटी ने सेंट्रल एक्साइज लॉ, सर्व्हिस टॅक्स कायदा, वॅट एंट्री कायदा, वॅट एंट्री कायदा, जकात इत्यादी करांची भरपाई केली आहे. हे मेन टॅक्स होते. सेंट्रल एक्साइज हा मेन टॅक्स होता. प्रत्येक प्रॉडक्ट झालेल्या वस्तूवर कमीत कमी 12 ते 18% याचा टॅक्स होता, एक्साइज, सेंट्रल एक्साइज. सर्व्हिस टॅक्स, प्रत्येक दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसवर टॅक्स होता, तो वेगळा भरायला लागायचा. वॅट, प्रत्येक राज्यांचा वॅट हा एक टॅक्स होता आणि हा प्रत्येक वस्तूवर भरावाच लागायचा. एंट्री टॅक्स होता, जकात होती, हे सगळे निघून गेले. जीएसटी ही देशातील सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर सुधारणांपैकी एक आहे. जीएसटी मुळे देशाची अर्थव्यवस्था एकत्र आणून देशाची एकूण आर्थिक वाढ सुधारेल अशी अपेक्षा आहे. बरं, आर्थिक वाढ सुधारेल म्हणजे काय होणार आहे, त्यांचं कलेक्शन वाढणार आहे ना, बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल का वस्तूच्या किमती कमी झाल्या, का कमी झाल्या, तर टॅक्सचा रेट कमी झाला ना, म्हणून वस्तूच्या किमती कमी झाल्या. तर टॅक्सच कमी रेट कलेक्ट झाला तर मग ती सुधारणा कशी होईल, गव्हर्नमेंट कसं सुधरेल, त्यांची आर्थिक स्थिती कशी सुधरेल, सुधरेल का? सुधारणार, पण कशी, का सुधरेल ती? जरी टॅक्स रेट कमी झाला तर टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 3-4 पटीने वाढली, 3-4 पटीने वाढली. आता समजा इथला एक किराणा दुकानदार आहे असं आपण पकडू, हा किराणा दुकान, आणि जीएसटी काय सगळ्यांना काढायचा आहे का नंबर, तो नाही. त्यांनी सांगितलं ज्याचा टर्नओव्हर 40 लाखाच्या वर आहे ना त्याने तो काढायचा, ज्याचा टर्नओव्हर 40 लाखाच्या वर आहे त्याने काढायचा. समजा एक आपल्या बाजूलाच एक फॅब्रिकेशनचं दुकान आहे, त्याचा टर्नओव्हर असेल का 40 लाख? नाहीये त्याचं 40 लाख, फॅब्रिकेशन दुकानदाराचा नाहीये 40 लाख, मग तो काढेल का? नाही काढणार. पण त्याला काम करायचंय तर मग तो आपल्यासारख्या गिरायकांचंच करेल. पण तो जर मोठ्या कंपन्यांचे काम करत असेल, आता कंपनीचं काम म्हणजे 5 लाख 10 लाख, मार्जिन पण जास्त तिथं आहे का नाही. कंपनीवाला काय म्हणतो, तू माझं काम कर, मला जीएसटीचं बिल पाहिजे. कोणतं बिल पाहिजे? जीएसटी. मग त्याला जर काम त्या कंपनीचं मिळवायचंय तर त्याला पहिले जीएसटी नंबर काढावा लागेल आणि मग त्या कंपनीचं काम करू शकेल. म्हणजे ऑटोमॅटिकली काय आलं, त्याला जीएसटी, जरी याचा 40 लाख नाही तरी जीएसटी नंबर घ्यावा लागला का नाही, 5 लाख असलं तरी मग ऑटोमॅटिकली त्याच्यावर टॅक्स का भरावा लागला. आता एक किरकोळ दुकानदार आहेत किंवा हे असे जे काय फॅब्रिकेशन, असे अनेक जणांना टॅक्स घ्यावा लागला, जे कंपन्यांचे मोठमोठे कामं करत होते. मग ते का बरं बिल मागता? याच्या अगोदर बिल मागत नव्हते का? मागत होते. ते बिल देऊन टाकायचे, यांचे बिल छापेल होतं, पण हे गव्हर्नमेंटला दाखवत नव्हते ना ते बिल. कंपनीला काय घेणं देणं नव्हतं, त्यांचं सीए पाहायचं बिल आहे, ठीक आहे, झालं, ओके, तुमचा खर्च मंजूर. पण आता ह्या जीएसटीच्या सिस्टीम मध्ये काय केलं गेलं, तुम्ही खर्च दाखवला ना 5 लाख, त्याने पण त्याचं सेल दाखवलेला पाहिजे तर तुमचा मंजूर व्हा. म्हणजे आता प्रत्येक महिन्याच्या महिन्याला रिटर्न यायचं जीएसटी, महिन्याच्या महिन्याला.
पहिलं 3 रिटर्न, 5 तारीख, 10 तारीख, 15 तारीख. पहिलं रिटर्न काय असणार, ज्याने माल विकला त्याने त्याची बिल 5 तारखेपर्यंत टाकायची. जीएसटीच्या साईडवर 5 तारखेपर्यंत ते बिल टाकायचे, बरोबर. दुसरं रिटर्न काय असणार, सेलवाल्यांचं, विकत घेणाऱ्यांचं. याने टाकलेलं बिल ज्याने माल विकत घेतला किंवा ज्याने सर्व्हिस विकत घेतली त्याने ते क्लेम करायचं कधी, 10 तारखेला. पण याने माल विकलाय, याने जर तो माल इंटरनेटवर टाकला नाही, त्या साईटवर टाकला नाही, तर त्याला ते रिटर्न भरता येत नाही. कोणाला, त्या कंपनीला. 10 तारखेला भरता येईल का, नाही भरता, कारण याने नाही टाकलं म्हणून भरता. ते मॅच करणार गव्हर्नमेंट. खरोखर त्याने 5चा विकलाय का, हो 5चा विकला. याने 5चा घेतलाय का, घेतला. आता याने 5चा विकलाय हे जर दाखवलंच नाही, तो म्हटला मी 5चा माल घेतलाय, गव्हर्नमेंट मान्य करेल का, गव्हर्नमेंट म्हणाल कुठून घेतला, तिथं तो दिसत नाही. मग जग मारून तो काय करेल, ज्याच्याकडून घेतला त्याला फोन करेल, अरे बाबा तू बिल का नाही टाकलंय, मग टाकावं लागेल का नाही इंटरनेटवर. डुप्लिकेट बिल चालतील का, नाही, बरोबर. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये तो टॅक्स पेड करायचा. असं ते 15 5 दिवस 3 स्लॅब. त्यामुळे कुठेही चोरी होण्याचे चान्सेस राहिलेले नाही, कुठेही चोरी होण्याचे. पूर्वी कसं होतं, वर्षाच्या शेवटी रिटर्न भरल्या जायचं, सगळं वर्षाच्या शेवटी बिल तपासले जायचे, त्याच्यामुळं चालून जायचं. आणि कोणाचे क्रॉस चेक केल्या जात नव्हते ना, बिल क्रॉस चेक करण्याची सिस्टीम नव्हती. आता ती सिस्टीम याच्यामध्ये टाकली ना जीएसटीच्या, ते मग चोरी काय होणार, ऑटोमॅटिक कमी होणार का नाही. विदाऊट बिल कोणी काम करतं का, नाही. मोठ्या कंपन्यांमध्ये तर करूच शकत नाही. आता दुसरी गोष्ट, समजा मोठ्या कंपन्यांना फायदा काय, जर एखादा माल घेतला, आता समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेले, 100 रुपयाची वस्तू आहे, 100 रुपयाची वस्तू आहे, ती घेतली तुम्ही म्हटले ओ बिल द्या, तो म्हटला 28% जीएसटी भरावा लागेल. किती टक्के, 28%. ते म्हणतात 100 रुपयाची वस्तू 28 रुपये भरायचे, हो राहू तुलाच दे 100 रुपयात. तुम्हाला काय फायदा आहे का 28% भरून, नाही फायदा. पण कंपन्यांना फायदा आहे. कसा, कंपनीला तो खर्च डिक्लेअर होणार आहे 100 रुपये, म्हणजे त्यांचं इन्कम तेवढा कमी होणार आहे. प्लस हा जो भरलेला 28 रुपये आहे हे सुद्धा कंपनीला परत मिळणार. हा त्यांचा फायदा आहे, दुकानदारांचा तो फायदा आहे, बिझनेसमॅनचा तो फायदा आहे. आता तुम्ही जर गाडी विकत घेतली एक, आता बघा चांगल्या ज्या 2 व्हीलर आहे याची किंमत लाखापर्यंत आहे, 1 लाख रुपयाची गाडी असं पकडू आपण, आणि गाड्यांना 28% टॅक्स आहे. तुम्ही जर गाडी विकत घेतली तर तुम्हाला 1,28,000 पडते. किती रुपयाला पडते, 1,28,000. कारण की 1 लाखाची गाडी 28% जीएसटी 28,000 रुपये. हे तुम्ही किती रुपयाला घ्यायची, 1,28,000. एखादा दुकानदार आहे, जीएसटी ज्याचा नंबर आहे, तो गाडी विकत घेईल, तो पण 1,28,000 घेईल. किती लागेल, 1,28,000. पण त्याला ते 28,000 परत मिळतील. 28,000 काय होतील, परत मिळतील. तुम्ही जर एखादा खर्च केला, स्टेशनरी परचेस केली 5,000ची, त्याच्यावर तुम्ही 10% 500 रुपये टॅक्स भरला, तर तुम्हाला 5.5 पडणार आहे. तीच दुकानदाराने परचेस केली स्टेशनरी, तर त्याला 5.5 पडणार, पण 500 रुपये त्याला परत मिळणार. आलं का, आहे का नाही फायदा मग दुकानदारांचा. म्हणजे गाडी जरी घेतली तरी त्याचा टॅक्स त्याला माफ होणार, त्याने कोणताही खर्च केला त्याच्यावर टॅक्स भरला तरी त्याला माफ होणार आहे का नाही माफ, तुम्हाला होणार आहे का माफ. जीएसटी आला तेव्हा बॉम्बा कोणी मारल्या जास्त, दुकानदारांनीच. म्हणजे एवढे फायदे असूनही का मारल्या, तर चोरी कमी झाली. चोरी करताच येणार नाही ना, समोरचा बिल मागतोय ना कंपनी मेंबर, कंपनीवाला, कारण की त्याने बिल घेतलं तर त्याला तो फायदा मिळणार आहे ना. त्याच्याकडे बिल नसेल तर त्याला खर्चही गेला त्याचा वाया, कारण की गव्हर्नमेंट म्हणतो तुम्ही 5 लाखाचा खर्च केला, बिल दाखवा. कोणतं बिल, जीएसटीच. गव्हर्नमेंट असं म्हणत नाही का जीएसटी वाल्याकडूनच घ्या, गव्हर्नमेंट म्हणत नाही जीएसटी वाल्याकडून घ्या, तुम्ही अनरजिस्टर्ड डीलर कडून पण घ्या, काय हरकत नाही. अनरजिस्टर्ड डीलर म्हणजे ज्याने टॅक्स नंबर काढलेला नाही, जो 40 लाखाच्या आतमध्ये आहे त्याच्याकडून घेतलं तरी काय हरकत नाही, पण जीएसटी तुम्ही भरा. म्हणजे खर्च करायचा आणि त्या खर्चावरचा जीएसटी गव्हर्नमेंटला कोणी भरायचा, आपण भरायचा आपल्या खिशातून, बरोबर आहे का नाही.
मग आपण काय विचार करू, कशाला हा वायदा करून घ्यायचा, ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे त्याच्याकडूनच विकत घेऊ ना. त्याच्यामुळं 5 लाख टर्नओव्हर वाल्याला सुद्धा जीएसटी नंबर काढावा लागला आणि त्याच्यामुळे कस्टमर्स वाढले. म्हणजे कस्टमर्स म्हणण्यापेक्षा टॅक्स पेअर वाढले. जेवढे टॅक्स पेअर वाढतील तेवढा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला कमी होईल आणि तेवढा टॅक्स रेट कमी होईल. मी तुम्हाला तेच सांगितलं की आपल्या भारतामध्ये आता ते नोटबंदी झाली त्याच्यानंतर हे 5%वर गेला आकडा. तोपर्यंत 2% होता. इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 2% होती. 100 मधले 2% जण टॅक्स भरतात. आता हे जर प्रामाणिकपणे, आणि तसे टॅक्स लायबल यात 70% असते, 30% गरीब असते. गरीब म्हणजे त्यांचं उत्पन्न. आज गरीबाचं उत्पन्न सुद्धा चांगलं आहे तसं पाहायला गेलं, कारण कुटुंबाचं उत्पन्न पकडलं जातं ना. बरोबर, एखादा साधा कारागीर असेल तर आज 500 रुपये रोज आहे त्याला, कमीत कमी 500 रुपये रोज म्हटलं तरी तो 2.5-3 लाखाच्या पुढे जातो वार्षिक उत्पन्नामध्ये. कारण कुटुंबाचं पकडलं तर 5 लाखाच्या पुढे नक्कीच जातो. प्रत्येकाने प्रामाणिकपणे जर टॅक्स भरला तर हा जो 30% भरायला लागतो तो 5%वर येईल अक्षरशः. 70% लोकांनी भरला. गव्हर्नमेंटला त्यांना जेवढा गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त कलेक्ट करता येत नाही. ठीक आहे, पुढे बघू. जीएसटी हा राष्ट्रीय स्तरावरील वस्तूंच्या उत्पादन, विक्री आणि वापरावरील सर्व अप्रत्यक्ष कर आकारणी आहे. हे राज्य आणि केंद्र शासन सरकारद्वारे वस्तू आणि सेवांवर आकारलेले अप्रत्यक्ष कर पुनर्स्थापित करेल. व्यवसायांना नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक राज्यात जीएसटी क्रमांक मिळवणे आवश्यक आहे. जे नोंदणीकृत आहे त्यांना जीएसटी क्रमांक घ्यावाच लागतो. जगातील जवळपास 160 देशांमध्ये जीएसटी लागू आहे. जीएसटी एक डेस्टिनेशन आधारित कर आहे. जिथे माल वापरला जातो तेथे राज्यात कर वसूल केला जातो. 1 जुलै 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी भारतात झाली आणि याने ड्युअल जीएसटी मॉडेलचा अवलंब केला आहे, ज्यामध्ये दोन्ही राज्य आणि केंद्र वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही कर आकारतात. आपण खूप मागे तसं पाहायला गेलं 160 देशात अगोदर जीएसटी अगोदर आलेला आणि मग नंतर आता आपल्याकडे भारतात आला. व्हॉट इज जीएसटी, काय आहे जीएसटी? तर 4 प्रकारचे टॅक्स आहे. एसजीएसटी स्टेट जीएसटी कलेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, सीजीएसटी सेंट्रल जीएसटी म्हणतात त्याला, कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, आयजीएसटी इंटिग्रेटेड जीएसटी कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, परराज्यात विक्री करणाऱ्यावर आयजीएसटी, आणि यूटीजीएसटी युनियन टेरिटरी जीएसटी केंद्रशासित प्रदेश यांचा जीएसटी वेगळा आहे, कलेक्टेड बाय युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट. केंद्र शासित प्रदेश सरकार ते कलेक्ट करतात. आपल्याकडे केंद्रशासित प्रदेश हे लिमिटेड, तो काय भाग. त्यामुळे जास्त करून आपल्याला आपण काय बघतो तर हे सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी एवढे आपल्याला जास्त करून माहिती. वाय जीएसटी नीडेड इन इंडिया? जीएसटीचा परिचय हा भारतातील अप्रत्यक्ष करांच्या सुधारणांमधील महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. एकाच करात विविध केंद्र आणि राज्य करांचे एकत्रीकरण केल्याने दुप्पट कर आकारणी, करांचे बहुगुण वर्गीकरण इत्यादी, करपात्र घटना इत्यादी कमी करण्यास मदत होते आणि सामान्य राष्ट्रीय बाजारपेठ अग्रेसर होते. व्याट दर आणि नियम राज्यानुसार वेगळे होते. पूर्वी जो व्याट होता जीएसटीच्या जागेवर, त्याचे नियम प्रत्येक राज्यानुसार जो तो राज्य सरकार त्याचे नियम ठरवायचा. दुसरीकडे जीएसटीने सर्व राज्यांमध्ये समान कर प्रणाली आणली आणि त्याच्यामुळे वेगवेगळे दर असल्यामुळे वेगवेगळे किमती होत्या, आहे का नाही. आपल्या बघा आजही पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये आहे का? नाही. आहे का? नाही. गुजरात मध्ये जा, पेट्रोल स्वस्त असेल, इतर राज्यांमध्ये स्वस्त, कुठं महाग असेल, आहे का? म्हणजे त्या दरामध्ये व्हेरिएशन आहे का नाही. तेच जर जीएसटी मध्ये असतं तर कधीच असं झालं नसतं. या करांचे विभाजन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये केले जाते. इम्पॅक्ट ऑन जीएसटी, इम्पॅक्ट ऑफ जीएसटी ऑन इकॉनॉमी, जीएसटीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम.
थोडंसं 1-2 मिनिटाचा ब्रेक घेतोय आणि आपण परत सुरू करू.